आज आपण एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. काही शतकांपूर्वी जगाच्या नकाशावर फारसं महत्त्व नसलेला युरोप, तो बघता बघता संपूर्ण जगावर राज्य कसा करू लागला? तर याची मुळं, असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय, की धर्मयुद्ध, काही धाडसी शोध आणि एका क्रांतीमध्ये दडली आहेत. हो, आणि ही एक साखळी आहे. म्हणजे एक घटना दुसऱ्या घटनेला कशी जन्म देते आणि त्यातून एक पूर्णपणे नवीन जग उभं राहतं, हे पाहणं खूप रंजक आहे. बरोबर. ही कहाणी फक्त तारखांची आणि नावांची नाहीये, तर लोकांची विचार करण्याची पद्धत कशी बदलली त्याची आहे. चला तर मग हाच धागा पकडून पुढे जाऊया. ही गोष्ट सुरू होते त्या धर्मयुद्धांपासून, ज्यांनी एकाच वेळी युरोपला घडवलं आणि बिघडवलं सुद्धा. आपल्या स्रोतांनुसार जेरुसलेम आणि बेथलेहेम ही शहरे 3 मोठ्या धर्मांसाठी पवित्र आहेत. हो, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम. अगदी 11व्या शतकात ती इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती आणि ती परत मिळवण्यासाठी ख्रिश्चनांनी ज्या लढाया केल्या त्यांना आपण धर्मयुद्धे किंवा क्रुसेड्स म्हणतो. पण हे प्रकरण काही 1-2 वर्षांचं नव्हतं. हे जवळजवळ 2 शतकं चाललं होतं. हो, आणि या युद्धांना पाठिंबा का मिळाला याची कारणं पाहिली की लक्षात येतं की यात धर्मापेक्षा बरंच काही जास्त होतं. अच्छा. पोप यांनी लोकांना सांगितलं की युद्धात सामील व्हा, तुमची सगळी पापं माफ होतील. दुसरीकडे राजांना वाटत होतं की चला, सिरिया आणि आशिया मायनरमध्ये आपलं राज्य वाढेल. आणि व्यापारी आणि इटलीमधले व्यापारी, वेनिस आणि जेनोवाचे व्यापारी विचार करत होते की चला, याच निमित्ताने मध्य आशियात व्यापारासाठी नवीन बाजारपेठा मिळतील. म्हणजे धर्म, राजकारण आणि पैसा, हे तिन्ही एकत्र आले होते. अगदी. एक मिनिट, म्हणजे ही एक प्रकारची मल्टीपर्पज मोहीम होती म्हणायची. पण एकूण 9 वेळा प्रयत्न करूनही त्यांना जेरुसलेम जिंकता आलं नाही. हे अविश्वसनीय वाटतंय. एवढ्या मोठ्या युरोपियन शक्ती एकत्र येऊनही नेमकं काय चुकत होतं? तिथेच तर खरी मेख आहे. त्यांच्यात एकीच नव्हती. प्रत्येक राजाचा स्वतःचा स्वार्थ होता. पोप आणि जर्मन सम्राटांमध्ये मतभेद होते. आणि सुरुवातीला जो धार्मिक जोश होता ना, तो हळूहळू कमी होत गेला. लोकांची धर्मावरची श्रद्धाही कमी झाली. म्हणजे ज्या उद्देशाने ही युद्ध सुरू झाली होती तो उद्देशच कुठेतरी हरवून गेला. बरोबर. पण इथेच एक अनपेक्षित वळण आहे. ही युद्ध त्यांच्या मूळ उद्दिष्टात पूर्णपणे अयशस्वी ठरली, पण त्याचे परिणाम मात्र खूप दूरगामी ठरले. हो, आणि दूरगामी हा शब्दही कमी पडेल. गंमत म्हणजे याच अपयशामुळे युरोपचा आर्थिक पाया घातला गेला. म्हणजे ते पवित्र भूमी जिंकायला गेले होते, पण परत आले ते मसाल्यांची आणि साखरेची चव घेऊन. त्यांना अत्तरं, सुती रेशमी कापड, औषधं अशा अनेक नवीन गोष्टींची ओळख झाली. अच्छा. आणि या चवीने युरोपचं राजकारण, समाज आणि अर्थव्यवस्था सगळं कायमचं बदलून टाकलं. इतकंच नाही तर रसायन, संगीत, व्यापार यांसारख्या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द त्यांच्या भाषांमध्ये आले. म्हणजे युद्धात हरले, पण व्यापारात एका नव्या युगाची दारं उघडली गेली. अगदी बरोबर. म्हणजे धर्मयुद्धामुळे युरोपच्या लोकांना एका नव्या जगाची, नव्या वस्तूंची ओळख झाली. पण हा बदल फक्त बाजारातच मर्यादित होता की लोकांच्या विचारांमध्येही काहीतरी बदलत होतं? खूप चांगला प्रश्न आहे. हा बदल विचारांमध्ये झिरपायलाच हवा होता, आणि तो झिरपला. यातूनच प्रबोधन काळाची सुरुवात झाली. रेनेसान्स. हो, रेनेसॉ, ज्याचा अर्थ आहे पुनर्जन्म. पण हा फक्त जुन्या ग्रीक आणि रोमन परंपरांचा पुनर्जन्म नव्हता. मग नेमकं काय होतं हे? हा विचारांमधला एक भूकंप होता. विचार करा, हजारो वर्ष लोकांना सांगितलं जात होतं की आपलं जीवन हे ईश्वराभोवती फिरतं. बरोबर. आणि आपलं अंतिम ध्येय हे मरणानंतरचं जीवन आहे. हो. प्रबोधन काळात, म्हणजे मानवतावादात, विचारवंतांनी सांगितलं, थांबा, या जीवनाचं काय? माणसाची बुद्धी, त्याची कला, त्याची प्रतिभा, याचं काय? अच्छा. विचारांचा केंद्रबिंदू ईश्वरावरून मानवाकडे आला आणि इथूनच सगळं बदलायला लागलं. आणि याचा थेट परिणाम विज्ञानावर झाला असणार, कारण आता लोक केवळ धर्मग्रंथांवर अवलंबून न राहता स्वतःच्या डोळ्यांनी जगाकडे पाहू लागले. अगदी. निकोलस कोपर्निकस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? त्याने सांगितलं की पृथ्वी नाही तर सूर्य आपल्या ग्रहमालेच्या केंद्रस्थानी आहे. हो, आणि आज आपल्याला हे किती साधं वाटतं, पण तेव्हा हा एक स्फोटक विचार होता. हजारो वर्षांपासूनची समजूत होती की माणूस आणि त्याची पृथ्वीच ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहेत. कोपर्निकसने ते सगळं एका सिद्धांताने मोडून काढलं, पण त्याला ते सिद्ध करता आलं नाही. ते काम केलं गॅलिलिओने. गॅलिलिओची गोष्ट तर खूपच नाट्यमय आहे. त्याने स्वतः दुर्बीण बनवली. हो, त्याने दुर्बीण सुधारली आणि आकाशाकडे रोखली, आणि त्याला जे दिसलं त्याने युरोपच्या विचारविश्वाला हादरा दिला. कसा? चर्च सांगत होतं की स्वर्गातल्या गोष्टी म्हणजे चंद्रतारे हे एकदम परिपूर्ण आणि गुळगुळीत आहेत.
गॅलिलिओ दुर्बिणीतून बघून म्हणाला, नाही, ते खरं नाहीये. चंद्रावर आपल्या पृथ्वीसारखेच डोंगर आणि दर्या आहेत. म्हणजे थेट व्यवस्थेला दिलेला धक्का होता हा. हो ना. आणि त्याने पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरून प्रयोग करून दाखवून दिलं की ॲरिस्टॉटल चुकीचा होता. भिन्न वजनाच्या वस्तू एकाच वेगाने खाली पडतात. प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्धांत सिद्ध करण्याची ही पद्धत. हीच पद्धत आधुनिक विज्ञानाचा पाया ठरली. इथे एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये एक भारतीय संदर्भही आहे. गॅलिलिओला सूर्यावरील डागांचा पहिला निरीक्षक मानलं जातं. पण त्याच्या कित्येक शतकांपूर्वी 6व्या शतकात वराहमिहिर यांनी त्यांच्या बृहत्संहिता ग्रंथात सूर्यावरील डागांचा तमस्कीलक नावाने उल्लेख केला होता. हे खूप महत्वाचं आहे. हो, हे दाखवतं की ज्ञान आणि वैज्ञानिक निरीक्षण हे काही फक्त युरोपपुरतं मर्यादित नव्हतं. जगात इतर ठिकाणीही लोक स्वतंत्रपणे विचार करत होते. बरोबर. पण युरोपात त्या काळात आणखी एक गोष्ट घडली, जिने ज्ञानाच्या प्रसाराला प्रचंड गती दिली. छापाईचा शोध, योहानेस गुटेनबर्ग. या एका शोधामुळे तर सगळंच बदललं असेल. सगळंच. याला प्रबोधन काळाने जगाला दिलेली सर्वोच्च देणगी मानलं जातं. अच्छा. विचार करा, या आधी एखादं पुस्तक, समजा बायबल, हे फक्त हाताने लिहून तयार व्हायचं. ते प्रचंड महाग असायचं आणि फक्त चर्च किंवा श्रीमंत लोकांकडे असायचं. आणि त्याचा अर्थ काय हे फक्त चर्च सांगू शकत होतं. बरोबर. पण छापखान्यामुळे पुस्तकं स्वस्त झाली आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचली. आता लोकांना ते स्वतःच्या भाषेत वाचता येऊ लागलं. आणि मग कोणीतरी वाचून म्हणायला लागला असेल की, एक मिनिट, पोप जे सांगताय ते तर यात कुठेच लिहिलेलं नाहीये. अगदी. याच छोट्या विचारातून धर्मसुधारणेच्या चळवळीची ठिणगी पडली. ज्ञानावरची मक्तेदारी संपली. ओके, म्हणजे आता लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. त्यांच्या हातात ज्ञान पोहोचवण्यासाठी छापखाना आहे. असं वाटतंय की एका मोठ्या बदलाची, एका क्रांतीची जमीन तयार होत आहे. अगदी बरोबर. आणि पुढची क्रांती होती तंत्रज्ञानाची. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगातून सिद्धांत सिद्ध करण्याची पद्धत ही आता फक्त कागदावर राहिली नाही. लोकांनी तिचा वापर करून यंत्र बनवायला सुरुवात केली. हो, आणि यातूनच औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. आणि ही क्रांती सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये झाली. त्याची काही विशेष कारणं होती का? हो, तिथे एक परफेक्ट स्टॉर्म तयार झाला होता असं म्हणता येईल. एक, त्यांच्याकडे लोहखनिज आणि कोळशाचे प्रचंड साठे होते, जे यंत्र आणि ऊर्जा यासाठी आवश्यक होते. बरोबर. दुसरं, तिथलं दमट हवामान सुती धागे बनवण्यासाठी उत्तम होतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्याकडे वसाहती होत्या. अच्छा. या वसाहतींमधनं त्यांना कच्चा माल स्वस्तात मिळत होता आणि तयार झालेला माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठही मिळत होती. वस्त्रोद्योगात लागलेले शोध तर थक्क करणारे आहेत. धावतं ढोटं म्हणजे फ्लाइंग शटल, स्पिनिंग जेनी. हो, ही नावं ऐकायला गमतीशीर वाटतात, पण यांनी उत्पादनाचा वेग कित्येक पटींनी वाढवला. आणि सॅम्युएल क्रॉम्प्टनचं म्यूल नावाचं यंत्र, त्याने तर सूतकताईचा वेग तब्बल 200 पटींनी वाढवला. कल्पना करा, जे काम करायला आधी 200 माणसं लागायची, ते आता एकच यंत्र करू लागलं. आणि या सगळ्या यंत्रांना चालवण्यासाठी एक नवी शक्ती मिळाली. वाफेची शक्ती. हो, जेम्स वॉटचं स्टीम इंजिन हे या क्रांतीचं हृदय होतं. सुरुवातीला खाणीतून पाणी उपसवण्यासाठी वापरलं जाणारं हे इंजिन नंतर कारखान्यांमध्ये आणि वाहतुकीसाठी. जॉर्ज स्टीफन्सनने लिव्हरपूल ते मँचेस्टर दरम्यान पहिली रेल्वे चालवली आणि जगाचा वेगच बदलून गेला. अगदी. या सगळ्याचा समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? एक नवीन व्यवस्थाच तयार झाली असेल. हो, आणि यातून एका नव्या व्यवस्थेचा जन्म झाला, भांडवलशाही. कॅपिटलिझम. सोप्या भाषेत सांगायचं तर सोप्या भाषेत आता पैसाच सर्वस्व बनला. आधी सरंजामशाहीत जमीन आणि जहागिरीला महत्त्व होतं. आता कारखान्यात किती माल तयार होतो आणि तो विकून किती नफा मिळतो यावर तुमची ताकद ठरू लागली. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करून नफा कमवणे हेच ध्येय बनलं. बरोबर. पण या प्रगतीची एक काळी बाजूही होती, विशेषतः भारतासारख्या देशांसाठी. दुर्दैवाने हो, इंग्लंडमध्ये झालेली ही औद्योगिक क्रांती भारतासाठी एक शाप ठरली. कशी? इंग्लंडच्या गिरण्यांमध्ये तयार होणारं स्वस्थ कापड भारतात येऊ लागलं. त्यामुळे इथले हातमागावर कापड बनवणारे कुशल कारागीर आणि छोटे उद्योगधंदे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. म्हणजे भारताचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण सुरू झालं. हो, भारत हा फक्त कच्चा माल पुरवणारा आणि तयार माल विकत घेणारा देश बनला. म्हणजे बघा, कारखान्यांना कच्चा माल हवाय आणि तयार झालेला माल विकायला नवीन जागा हवी आहे. साहजिकच आता युरोपीय देशांची नजर त्यांच्या सीमांपलीकडे गेली असणार. बरोबर.
या गरजेतूनच भौगोलिक शोधांना प्रचंड वेग आला. धाडसी दर्यावर्दी नव्या प्रदेशांच्या शोधात निघाले. याला एक पार्श्वभूमी होती नाही का? हो, मार्को पोलोनी युरोपला चीन आणि आशियाची ओळख करून दिली होती. पण 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल जिंकल्यामुळे युरोपियनचा आशियाकडे येणारा जमिनीवरचा मार्ग बंद झाला. आणि त्यामुळे त्यांना समुद्रातून नवीन मार्ग शोधणं भाग होतं. अगदी. आणि याच गरजेतून कोलंबस भारताच्या शोधात निघाला. पण एका मोठ्या चुकीमुळे तो अमेरिकेजवळ पोहोचला. त्याने एका नव्या जगाचा शोध लावला. हो, ती एक जगाला बदलवणारी चूक होती. तर दुसरीकडे पोर्तुगालचा वास्को द गामा हा मात्र आफ्रिकेला वळसा घालून 1498 मध्ये भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला. आणि त्याने युरोप आणि भारत यांच्यातला थेट सागरी मार्ग खुला केला. हो, आणि यानंतर फर्डिनंड मॅगेलनच्या मोहिमेने तर संपूर्ण पृथ्वीलाच प्रदक्षिणा घातली. पण या शोधांनाही एक दुसरी अत्यंत क्रूर बाजू होती. ती होती गुलामगिरीची. या नव्या वसाहतींमध्ये विशेषतः अमेरिकेतील ऊसाच्या आणि कापसाच्या शेतांमध्ये काम करण्यासाठी प्रचंड मनुष्यबळ हवं होतं. मग पोर्तुगीजांनी आणि इतर युरोपीय देशांनी आफ्रिकेतून लोकांना पकडून गुलाम म्हणून विकण्याचा व्यापार सुरू केला. स्वस्थ मजूर ही या नव्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मोठी गरज होती. आणि ती या अमानुष मार्गाने भागवली गेली. तर आता मला ही साखळी स्पष्ट दिसतेय. विज्ञानातून नवी यंत्र आली, यंत्रांमुळे कारखाने उभे राहिले, कारखान्यांना कच्चा माल आणि बाजारपेठा हव्या होत्या, त्यासाठी नवे भौगोलिक शोध लागले आणि त्यातून वसाहती मिळाल्या. या सगळ्याचा शेवट कुठे झाला? या सगळ्याचा शेवट झाला आर्थिक राष्ट्रवादात. आता प्रत्येक युरोपीय राष्ट्र स्वतःला एक मोठी कंपनी समजू लागलं. म्हणजे प्रत्येक जण फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार करत होता. यात आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे, त्यांच्या मालावर जबर कर लावणे आणि त्यांच्या वसाहती असतील तिथेच आपल्याही वसाहती स्थापन करून स्पर्धा करणे, यांसारख्या गोष्टी सुरू झाल्या. हो, आणि यातूनच साम्राज्यवाद वाढला. नेमका. औद्योगिक क्रांतीमुळे जे अतिरिक्त उत्पादन होत होतं ते विकायला जागा हवीच होती. या गरजेतूनच वसाहतींचं शोषण सुरू झालं. आणि या शोषणाला एक वैचारिक आधार दिला गेला. हो, तो म्हणजे वंशश्रेष्ठत्वाचा. आम्ही गोरे लोक श्रेष्ठ आहोत आणि या मागासलेल्या लोकांवर राज्य करणे, त्यांना सुसंस्कृत बनवणे हे आमचं कर्तव्य आहे, अशा कल्पनांनी या साम्राज्यवादाला आणि शोषणाला एक नैतिक मुलामा दिला. तर आज आपण पाहिलं की एका अयशस्वी धर्मयुद्धापासून सुरू झालेला प्रवास, छपाईचा शोध, वैज्ञानिक क्रांती, औद्योगिक क्रांती आणि भौगोलिक शोध अशा वळणांमधून थेट साम्राज्यवादापर्यंत कसा पोचला. एका घटनेनं दुसऱ्या घटनेला कशी चालना दिली आणि त्यातून आजचं आधुनिक जग कसं उभं राहिलं हे खरंच अविश्वसनीय आहे. हो, आणि यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपल्या स्रोतांनुसार या सगळ्या प्रगतीला, औद्योगिक क्रांतीला आणि साम्राज्यवादाला वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनांनी खतपाणी घातलं. बरोबर. मग आज आपण ज्या जगात राहतो त्या आधुनिक जगाची जडणघडण, त्याची आर्थिक आणि राजकीय व्यवस्था ही त्या प्रगतीच्या मागे दडलेल्या वसाहतवादी शोषणावर आणि त्या विचारसरणीवर किती प्रमाणात अवलंबून आहे, हा एक महत्त्वाचा